पनवेल महापालिका क्षेत्रातील धानसर गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे। रिसॉर्टमध्ये विरंगुळ्यासाठी आलेल्या महिलांच्या खास क्षणांचं गुप्त चित्रीकरण करण्यासाठी रिसॉर्टमध्ये असलेल्या स्वच्छतागृहामध्ये रिसॉर्ट मालकानं छुपा कॅमेरा बसवल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। या संतापजनक प्रकारात रिसॉर्ट चालवणारा मनोज चौधरी वय 35 वर्ष राहणार रांजणपाडा खारघर याला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार धानसर गावातील एक रिसॉर्ट मनोज चौधरी चालवत होता। मूळ मालकानं हे रिसॉर्ट काही महिन्यांसाठी मनोजकडे सुपूर्द केलं होतं। शनिवारी 25 ऑक्टोबर रोजी मुंब्रा येथील एक कुटुंब निसर्गाच्या सान्निध्यात काही दिवसांच्या विसाव्यासाठी या रिसॉर्टमध्ये आलं होतं। यावेळी महिला सदस्यांनी स्वच्छतागृहाचा वापर केला। मात्र रविवारी सकाळी त्या कुटुंबातील एका तरुणाला स्वच्छतागृहातील बल्ब होल्डरविषयी संशय आला। बल्ब होल्डरची तपासणी केली असता त्या बल्ब होल्डरमध्ये एक छोटा छुपा कॅमेरा बसवल्याची धक्कादायक घटना त्यावेळी उघड झाली। त्या कॅमेऱ्यातील रेकॉर्डेड दृश्य पाहिले असता महिलांची प्रायव्हेट ऍक्टिव्हिटीची काही दृश्य त्यामध्ये रेकॉर्ड झाल्याचं निदर्शनास आलं। तत्काळ या धक्कादायक प्रकाराबाबत तळोजा पोलिसांना माहिती देण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी घटनेची खात्री करून आरोपीवर कारवाई केली। आरोपी मनोज चौधरी याला अटक करण्यात आली। या घटनेबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या प्रकरणात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेबद्दलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत रियांस फार्म हाऊस आहे। या ठिकाणी दिनांक 25/10/2025 रोजी एक फॅमिली स्टे करण्यासाठी आलेली होती। यातील फार्म हाऊसचा जो मॅनेजर आहे तर त्यांनी त्या फार्म हाऊसच्या बाथरूममध्ये एक स्पाय कॅमेरा इन्स्टॉल केलेला होता आणि त्या स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या ठिकाणी आलेले जे गेस्ट आहेत तर त्यांचे कपडे बदलतानाचे किंवा इतर जे प्रायव्हेट ॲक्टिव्हिटीजचे आहेत तर त्यांनी ते अश्लील व्हिडिओ चित्रण केलेलं होतं। त्या अनुषंगाने तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाली। त्या अनुषंगाने तत्काळ आम्ही FIR रजिस्टर करून त्यामध्ये भारतीय न्याय संहिताचे कलम 77, 238, IT ॲक्टचे कलम 66E, 67B आणि पॉक्सो ॲक्टचे सेक्शन 15(1)(3) अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। यातील आरोपी जो मॅनेजर आरोपी आहे तर त्याला आपण तत्काळ अटक केलेली आहे। यामध्ये माननीय न्यायालयाने 30 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री आमचे PI श्री निकम हे करत आहे। याच्यामध्ये यातील जो आरोपित मॅनेजर आहे तर त्याच्यावर यापूर्वीचा काही गुन्हा दाखल असल्याची अद्यापर्यंत माहिती नाही आहे। यामध्ये डिटेल इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। याच्यामध्ये इतर काही व्हिडिओज असतील तर ते देखील आम्ही आमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न करत आहोत।